भाजी, चटणी, लोणचं सगळं विसराल जेव्हा अशी चटकदार, मसालेदार आणि खूपच चविष्ट मिरची भाजी बनवून खाल. चला तर मग आज आपण मिरचीची भाजी बनवूया. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेले आहे. त्यात 4 चमचे तेल घालायचे आहे. तेल गरम झाले की त्यात 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे चांगले तडतडले की लसूण घालायचा आहे. लसूण बारीक वाटून घेतलेले 10-12 पाकळ्या आहेत. लसणाला थोडं फ्राय करायचे आहे. आता मिरची भाजी करण्यासाठी अगोदर मी मिरच्या धुवून बारीक कट करून पोह्याला जसे कट करतात तसे मी कट करून घेतले आहेत. हिरवी लाल मिरची दोन्ही पण मी कट करून घेतलेले आहेत. आता याला आपण थोडा वेळ फ्राय करून घेऊ. मिरची थोडा वेळ फ्राय झाली की मग त्यात आपण टोमॅटो घालू. अशा पद्धतीने मिरची तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर भूक नसेल तरी पण तुम्ही 2 चपात्या खाला. इतकी चविष्ट आणि इतकी छान मिरचीची भाजी होती. आता मिरची थोडी फ्राय झाली आहे. त्यात एक छोटा लाल टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. टोमॅटोमुळे याचा तिखटपणा पण कमी होतो आणि चवीला खूप छान लागते. त्यामुळे अशा प्रकारे टोमॅटो घालून नक्की करा. त्यात 1 चमचा साखर घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. साखरेमुळे तिखट गोड अशी चव छान येते. त्यामुळे साखर घालून नक्की ट्राय करा. आणि मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात, लवकर फ्राय होतात, म्हणून टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचे आहे. आता हे सर्व व्यवस्थित फ्राय झाले आहे. आता आपण यात छोटा चमचा हळद पण सर्व मिक्स करून घेऊ. आणि छोटी वाटी शेंगदाणा कूट आहे. शेंगदाणा कूट पण मिक्स करून घेऊ. आणि यात आपण वरून थोडंसं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे टोमॅटो मिरची एकदम व्यवस्थित मऊ होते आणि चवीला पण खूप छान लागते. पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं आहे. आता ही मिरची व्यवस्थित शिजत आहे. त्यात 2 चमचे दही घालायचं. दह्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो. मिरची जास्त तिखट लागत नाही. आणि बॅडगी मिरची छोटा चमचा घालायचा आहे. आता ही मिरची एकदम आंबट, तिखट, गोड चवीमुळे एकदम छान लागते चवीला. आणि भाजी जरी असेल तर कोणी भाजी खाणार नाही, ही मिरचीचीच भाजी नक्की खातील आणि ते पुन्हा पुन्हा करायला सांगतील. इतकी चविष्ट भाजी छान होती. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपली मिरची व्यवस्थित शिजलेली आहे. आता याला आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हे पहा किती छान कलर आलेला आहे आणि मिरची अगदी एकदम मऊसूत शिजली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मिरचीची भाजी नक्की करून बघा. घरात ज्यावेळेस भाजी नसेल काय करावे असा प्रश्न पडेल, त्यावेळेस अशा पद्धतीने मिरचीची भाजी केली तर खूप चवीने सर्वजण आवडीने खातील. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.